आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मितालीचा फोन. फोन घ्यायचाच कशाला? काय ग मिताली? काकू ते मी नलीची विचारपूस नको करूस. हे बघ, नलीलाच नाही आमच्या तिघांच्याच डोक्याला ताप झालाय. काकू काय झालंय मला नीट तुम्ही सांगता का? काही विचारू नकोस. हे बघ, उद्या खोतांचं काही सांगणार असशील ना तर अजिबात सांगू नकोस आम्हाला. एक मिनिट काकू, तुम्ही शांत व्हा. तुम्ही प्लीज माझं ऐकून तरी घ्या. माझं लग्न. अगं काय करायचंय आम्हाला? हे बघ, तुझं तू बघ. त्यात नली काय करणार आहे? त्या बाबाराव खोतानी प्रचंड त्रास दिलाय आम्हाला, धिंगाणा घातला इथं येऊन. तो आणि त्याच्या 7 पिढ्यांना नरकात जातील. काकू मला तुमचा आणि नलीचाच आधार आहे हो. प्लीज हे लग्न व्हायला नको. मला नाही करायचंय वेदशी लग्न. हे बघ, आमचं आम्हालाच पुरं झालंय. आता इथून पुढे तुला जर आमच्याशी चांगले संबंध राहावे असे वाटत असतील ना तर त्या खोतांचा विषय बंद. काकू अगं कसं बोललीस तू मितालीशी? नलीच्या मनाचा तरी विचार कर. ही करतीये, सगळा विचार करतीये मी. कळतंय मला. फक्त ना मला हिच्यासारखं असं मुळमुळ रडत बसायला जमत नाही. बास आता, उठ आणि कामाला लाग. असं सुटकी चेहऱ्यानं किती दिवस बसणार आहेस? चला आई थांब जरा. मला मान्य आहे तू आमच्या भल्यासाठी बोलतेस, पण एवढं सगळं अचानक झालंय म्हणून डिस्टर्ब झाली ना ती. आई काम करेल, फक्त थोडा वेळ दे. बघतेस ना किती खचली आहे ती. आई तुझी परवानगी असेल तर आम्ही शंभू महादेवाच्या मंदिरात जाऊ का? तिला थोडं फ्रेश वाटेल, मन शांत होईल तिचं. हा या जाऊ. तोपर्यंत मी दुकानात जाऊन येते. नली, शिव मंदिरात जायला तुला आवडतं ना? जाऊया ना? दादा, मी मंदिरात गेल्यामुळे पुढे काहीतरी दुर्दैवी किंवा अशुभ घडलं तर? काय बोलतेस तू? कशाला एवढी घाबरतीयस? मी आहे ना तुझ्या सोबत. बाबा कोण? कली कुतकुल्या करतोय आणि नियती हसवतीये, लक्षात घे. हसण्यात ना मला हुंदकी ऐकू येत आहेत. ना सोड मला. नाही, तुला मी सोडणार नाही. आता तुझी हीच योग्य जागा आहे. वेळच ठरवेल आता कुणाची काय जागा आहे ती. पण तुम्ही दोघं एक लक्षात ठेवा, तुम्हाला दोघांना मी काय सोडणार नाही आता. हे चले, आधी स्वतःला सोडव आणि मग आम्हाला संपवण्याची भाषा कर. अरे तुझ्यासारख्या अशुभ अपशकुनी तिकडीची काय अवस्था केली नानाने बघ. अहंकारी माणसं, आधी स्वतःच्या पायाखाली बघ. तिकडीचा अपमान करतोस, अंधश्रद्धा पसरून त्या नलीचा छळ करतोस तू. अरे ज्या तिकडीला हिणवतोस ना, तीच तिकडी तुझ्या वाड्यात सून म्हणून येते की नाही बघ. माझी ताकद पाहिलीस ना तू? पाहिली रे भ्याड माणसा. पाठीत वार करणारा भ्याड आहेस तू. पण नियती अटळ आहे, अटळ आहे नियती.
आता नलीच मला न्याय मिळवून देईन. बघ बघ राणा बघ, कशी गरम तव्यावरच्या मिरची सारखी तडतडते बघ. क्या बात आहे दादा, 100 नंबरी काम केलंस. बाबाराव, आता हिला मी सोडणारच नाही. साडी नेसायला लावून अख्ख्या गावासमोर नाचायला लावलं या अवधसेनं मला. याचा वाचपा मी काढणारच. हिला कशी नाचवतो ते बघच. मलाही बघायचंय अतृप्त आत्मा सुटकेसाठी कसा तडपडतो ते. ठीक आहे नाना, अरे कमी पडले ना तर अजून माग. नाही बाबाराव, आमची काही तत्व असतात. आता हे काम मी पैशासाठी करणार नाही. माझ्या सिद्धीला, माझ्या साधनेला आव्हान देणाऱ्या या अतृप्त आत्म्याला मी सोडणार नाही. ही आता माझी लढाई आहे. माझं सर्वस्व पणाला लावीन, पण या गोदाला मी सोडणार नाही. बोल प्रमिला, काय आपला वेद शुद्धीवर आला? ओके ओके, आलोच मी. दादा चमत्कार झाला बघ, चमत्कार. माझा वेद शुद्धीवर आला. ह्या चेटकिडीच्या मुसकी आवळून तू हिला बंद केलंस आणि तिकडे माझा वेद शुद्धीवर आला. याला बोलतात खुशी का डबल धमाका. इजा झाला, बीजा झाला, आता तिजा, तिसरा धमाका. मितालीचं माझ्या वेद बरोबर लग्न होणार. दादा येतो मी. हे अशक्य आहे बाबाराव खोत. वेद आणि मितालीचं लग्न मी होऊ देणार नाही. त्यासाठी मला कुणाचा जीव जरी घ्यावा लागला ना तरी मी मागे पुढे बघणार नाही. नलिते, तू कुठे निघालीस? विचारलंस? ती देवळात चाललीये. आणि काय रे चेंडू, तुला कितीदा सांगितलंय बाहेर जाणाऱ्या माणसाला विचारायचं नाही कुठं चाललाय म्हणून. सॉरी, पण का विचारू नये? नाट लागते. कामानं जाणाऱ्या माणसाचं काम होत नाही मग. समजलं का चेंडूराव? हो, पण काकू तुम्ही कुठे चालला? कप्पाळ माझ, परत तेच विचारतोस? घालू एक धप्पाटा. चला रे. काळजी घ्या. हॅलो चिरंजीव, हे घ्या. कसं आहे आमचं पेशंट? या सुंदर फुलांसारखं सुगंधी आणि आनंदी आयुष्य तुला लाभो. थँक्यू बाबा. आज काय लाडक्या लेकासाठी फुलांचं गुच्छ वगैरे? म्हणजे काय, माझ्यासाठी स्पेशलच आहे तो. माझा उजवा हात आहे तो. हुशार आहे, पुढी आहे. हे बघ, पटकन बरं व्हायचं आणि घरी यायचं. खूप कामं पेंडिंग आहेत आपली. सासरे बुवांना सोन घरी आणण्याची भयंकर घाई झालेली दिसते. अरे, नायकांनी तर लग्नाची जय्यत तयारी सुरू केली आहे. आणि मिताली सुद्धा रोज तुझी चौकशी करत असते बरं का. खरंय बाबा, हे बघ, आता काय बोलू नकोस. पटकन बरा हो आणि घरी ये. म्हणजे जवळचाच मुहूर्त बघून लग्नाचा बार थून धडाक्यात उडवून देऊ. बाबा, मला जरा स्पष्टच बोलायचंय तुमच्याशी. ठीक आहे, बोल.
काय बोलायचं तुला? अरे एवढ्या मोठ्या अपघातातनं तू बरा झालास हेच माझ्यासाठी सगळं काही आहे. बोल बोल तू बोल. तू जसं बोलशील ना तसंच करू आपण. बोल तुला काय बोलायचंय. बाबा, मिताली आणि ऋषी दोघे माझे खूप चांगले मित्र आहेत. त्या दोघांचं प्रेम आहे एकमेकावर. त्या दोघांना लग्न करायचं आहे. मग अशा वेळी मी मितालीशी कसं लग्न करू सांगा? माझं नलीवर प्रेम आहे आणि तिचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे. बाबाराव, शांत राहा. खेळ हा खेळून जिंकायचा असतो, बोलून नाही. मला नलीशी लग्न करायचं. अहो, काय झालं? काहीतरी बोला ना. हे बघ वेद, तू जे बोललास ते चुकीचं आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. पण नलिनीशी लग्न करायचा तुझा जो निर्णय आहे ना, तो एक बाप म्हणून मला मान्य नाही. अरे बाळा, मुळात ती तिकळी आहे आणि तुला तुझं उभं आयुष्य तिच्याबरोबर काढावं लागेल. कसं आहे ना बाळा, अरे चव बघायची म्हणून कोणी विष पित नाही. उद्या समजा जर काही विपरीत घडलं ना, तर तुझे परतीचे सगळे मार्ग बंद होते. बाबा, मी नलीला वचन दिलंय. अरे मी पण मुकुंदरावांना वचन दिलंय ना. लग्नाची तयारी सुद्धा सुरू केली आहे त्यांनी. बाबा, हे बघ, एक वेळ हा बाबाराव जीव देईल पण वचन मोडणार नाही. बाबा, तुम्हाला कळत कसं नाहीये? तुमच्या या एका निर्णयामुळे एक नाही, दोन नाही, 4 आयुष्य उद्ध्वस्त होणार आहेत. प्लीज समजून घ्या. मितालीचं लग्न होईल पण बोहल्यावर तू नसशील, ऋषी असेल. अरे असे काय बघते माझ्याकडे? माझ्यात हा अचानक बदल कसा झाला असा प्रश्न पडला असेल ना तुला. कसं आहे ना बाळा, तू मृत्यूशी झगडत होतास तेव्हाच माझ्यातला हट्टी जिद्दी बाबाराव तुझ्या बाबतीत कायमचा मेला. रे, एवढ्या मोठ्या अपघातातला तू परत आलास, याच्यातच मला सगळं मिळालंय ना. ठीक आहे, तयारीला लागू. लगेच नायकांना जाऊन सांगतो लग्नाची तयारी जोरात सुरू करा म्हणून. मिताली आणि ऋषीच्या बरं का. पण नाईक काका ऐकतील? अरे वेद, या बाबारावचा शब्द मोडण्याची हिम्मत आणि ताकद कोणाच्यातही नाहीये. ते त्या नाईक काय करेल? काळजी घे, लवकर बरा हो आणि घरी ये. खरंच किती शांत आणि प्रसन्न वाटते ना, एकदम सुरक्षित. हो दादा, हे ते खरंच खूप शांतता आहे.
फक्त मनात तेवढी शांतता नाहीये. मनातली खळबळ थांबायला हवी रे. वेली, शंभू महादेव कृपा करतील. शंभो हर हर. कुणाचा फोन आहे? मितालीचा फोन आहे. उचल, बोल तिच्याशी. हॅलो मिताली, बोल. काय? ठीक आहे, मी येतो. मितालीला काहीतरी अर्जंट बोलायचं आहे, भेटायला बोलवते. जाऊन ये, तिला भेटून ये. पण मी येईपर्यंत तू इथून कुठेही हलणार नाहीस ना? मी कुठेही जाणार नाही दादा, आणि तसंही मला थोडा वेळ एकटीला शांततेत बसायचंच होत. ठीक आहे, मी आलोच. हा, गावड्यांच्या घराला कोलू? सगळे गावडे गेले कुठे? सरस्वती दोन्ही पोरांना घेऊन गाव सोडून गेली की काय? तसं असेल तर चांगलंच आहे ना. ए पोरांनो, इकडे या, इकडे या. काय रे, या घरातली माणसं कुठे गेली? नली दीदी आणि ऋषी दादा देवळात गेले. देवळात गेले काय? एक मिनिट, तुम्ही कुठे चालला? याला विचार दे ना. शंभो महादेवा, मी आता हरले रे. माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाहीये, पण हरकत नाही. माझ्यामुळे माझ्या दादाला आणि आईला होणारा त्रास मला नाही सहन होत. माझ्या जवळची माणसं माझ्यामुळे त्रस्त होतात, हे नाही बघू शकत आहे मी. देवा, कुठच्या जन्मीचं पाप म्हणून मला तू तिकडीचा जन्म दिलास.